विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। ही बी आम्हाला कोणी दिले तहसीलदार 2014 निकाल दिलेला आहे का काय दिलाय तेवढं तुम्ही मला ह्या जाऊन आपण साहेब लोकांना जाण्याचं म्हणलं मॅडम मी कुठली पद्धत आहे नाही माझ्या फोन जर केला पैशाशिवाय तर तुम्ही काही येऊ शकत नाही। रोज पोलीस स्टेशनला हे तुमचं बोलण्यामुळेच आम्ही तुमच्याकडे येत नाही आता मला म्हणायचंय नोटीसचा विषय फक्त ह्याचा तुम्ही अर्थ काळे आज आम्हाला तहसीलदारांनी या चालू महिन्यात आतापर्यंत आम्हाला 6 नोटीस पाठवलेल्या आहेत। अरुण शेलार हे पैसे खाऊन मॅनेज झालेला उगले का यांना आणि आम्हाला वारंवार खोट्या केसेसमध्ये 164 गुन्हा आमच्यावर दाखल करून वारंवार आम्ही तारखेला हजर राहत असताना आमचं क्षेत्र आहे, आमचं क्षेत्र पुढची पार्टीला तो मॅनेज झालेला आहे, तो सारखा आम्हाला वारंवार तो उगले यांना मॅनेज होऊन आम्हाला वारंवार नोटीस पाठवतोय, पोलिस पाठवतोय, पोलिस आम्हाला येऊन धमक्या देतात। यांची मुलं इथं उगले अभिजित जालिंदर उगले आणि परत विठ्ठल नागनाथ उगले ही पोलीसमध्ये असताना सुद्धा आम्हाला वारंवार ही पोलिस खाली आम्हाला दबाव आणतात। माझ्या आज्याला बी माझ्या बापाला बी आणि सगळ्यांना बी दबावाखाली आणून ही सगळी लोक आमच्या दबाव आणतात। आमची इस्टेट आहे, आम्हाला 2014ला निकाल तहसीलदार उत्तम दिघेंनी दिलेला आहे, यांना क्षेत्र वाटप होत नाही तरी पोलिसांना पैसे देऊन तिथं आता मागाशी आलेले होते शिंदे साहेब आपले मलठण गावचे ते त्यांच्या हातात ही म्हणजे कॉन्स्टेबल आमच्या त्यांच्या ते दिलेले चव्हाण साहेब, तलाठी मॅडम गायकवाड, दादा कांबळे ही आम्हाला सगळं दबाव आमच्यावर आणतात। तुम्ही बॉय केस करू नका, तुम्ही असं काही यांच्यावर अन्याय करू नका। आम्ही अन्याय काय केलाय आमचं एवढंच सरकारला म्हणणं आहे, जर 16 तारखेच्या नंतर आम्हाला जर न्याय आम्हाला जर नाही जर भेटला तर येईन या चालू महिन्यात रस्ता रोको आंदोलन पुणे सोलापूर हवेत स्वामी चिंचोली इथं आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व पारधी समाजाच्या लोकांना त्या आंदोलन आम्ही तिथं उभं करणार आहे। जोपर्यंत आंदोलनामध्ये जोपर्यंत मोदी साहेब, बावनकुळे, अजितदादा आणि फडणवीस जोपर्यंत त्या आंदोलनाला जोपर्यंत ते येत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन तिथे रस्ता रोको बंद करणार आहे आणि आम्हाला जो खरा न्याय आहे तो आम्हाला न्याय तिथं मिळला पाहिजे असं मी सरकारला विनंती करतो। आणि जे अरुण शेलार आहे यांच्यावर कायदेशीर यांच्यावर सीबीआय चौकशी लावून यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। जाऊन पोलीस स्टेशन असेल किंवा कोण असेल यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। पैसे खाऊन आजपर्यंत पारधी समाजाला कितीपर्यंत दाबणार आहेत ही याची चौकशी पूर्णपणे यांची झाली पाहिजे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।